आज आपण बघूयात छान असे मराठवाडा विशेष एकदम छान लुसलुशीत धपाट्याची करणार आहोत आपण छानशी रेसिपी। करूयात का मग रेसिपीला सुरुवात। नमस्कार, पूजा रेसिपीमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण करूया छान असे कद्दूचे धपाटे। त्यासाठी आपण 1 वाटी बेसन पीठ, 1 वाटी ज्वारीचे पीठ, 1 वाटी गव्हाचे पीठ, लसण आणि हिरवी मिरचीची पेस्ट, हळद, जिऱ्याची पेस्ट, मीठ अशा पद्धतीने आपण सर्व साहित्य घेतलेले आहेत। आता आपण अगोदर कद्दू छान खिसून घेऊयात। अगोदर साल काढायची, नंतर छान खिसणीने खिसून घ्यायचा, नंतर छान असा आपण लावून घेणार आहोत उंडा। असं छान आपण कद्दू घेतलेला आहे खिसून। आता टाकूयात त्याच्यामध्ये ज्वारीचे पीठ, बेसन पीठ, गव्हाचे पीठ, मीठ, जिऱ्याची पेस्ट, हळद, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट छान असा आपण लावून घेऊयात। आता उंडा लावताना कद्दूच्या खिसामध्येच उंडा मिक्स करून घ्यायचा। लागेल तर थोडेसे पाणी टाकायचे, थोडंसंच पाणी टाकायचं म्हणजे खिसानं उंडा छान असा पातळ होतो। असं छान आपला उंडा होत आहे लावून। एकदम सॉफ्ट असा आपला उंडा लावलेला आहे। आता आपण बनवूया छान असे धपाटे। आता छान आपण कपड्याला घेऊयात पाणी लावून, एक एक करून छान असे घेणार आहोत आपण धपाटे करून। पाणी लावत लावत धपाटं छान असं थापून घ्यायचं। असं छान आपलं गोल धपाटं झालेलं आहे। आता छान खरपूस रंगावर घेऊयात धपाट्याला भाजून। तव्याला छान सर्व बाजूने तेल लावलेलं आहे। आता खरपूस रंगावर धपाटं भाजून घ्यायचं। असं छान आपलं धपाटं होत आहे तयार। तेल लावूयात आता। सर्व बाजूने तेल लावायचं म्हणजे एकदम खरपूस धपाटं भाजलं जातं। आता आपण धपाट्याला घेऊयात पलटून। असं छान खरपूस रंगावर आपलं धपाटं भाजलेलं आहे। असे छान आपले खरपूस भाजलेले एकदम छान आपले धपाटे असे झालेले आहेत तयार। अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी पूजा रेसिपीला सबस्क्राईब करा। कमेंटमध्ये नक्की कळवा आपली कद्दूच्या धपाट्याची रेसिपी कशी वाटली सर्वांना। बाय।